आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी नक्की एकत्र येतील असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। आम्ही भाजपच्या विरोधात आहोत। अजित पवार भाजपची साथ सोडत शरद पवारांकडे माघारी आले तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं रोहित पवारांनी म्हटलं। निमित्त रोहित पवार भंडाऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत रोहित पवार आवाज उठवतो त्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी ईडीचा एक विषय येतो, कुठं पोलीस कारवाईचा विषय येतो। काय कसं बघता याकडे? आमच्यावर ईडी कारवाई झाली तरी सुद्धा आम्ही मराठी माणूस जसा असतो की लढायला आम्ही तयार असतो, तसंच आम्ही सुद्धा आज तिथे लढत आहोत। आणि एवढे चांगले लोक आपल्या बरोबर असतील, ठीक आहे। थोडंसं कधी कधी काय असतं की सत्ता ज्या बाजूला असते त्या ठिकाणी काही पदाधिकारी जातात, पण आज आमच्या बरोबर जे ते निष्ठा बनतात, लोक आपल्या बरोबर आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही। एक कौटुंबिक प्रश्न, जर दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येईल का किंवा यावं का, काय वाटतं तुम्हाला? एकच तुम्हाला सांगतो की आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, भाजप विचारसरणीच्या विरोधात आहोत। त्यामुळे उद्या जाऊन अजितदादांनी जर भाजपची साथ सोडली आणि जर आदरणीय पवार साहेबांबरोबर पुरोगामी विचाराबरोबर आणायचा विचार त्यांनी केला तर त्यावेळेस तिथं आपण विचार करू। पण ते जर भाजप बरोबर असतील तर एकत्रित आम्ही येऊच शकत नाही। भाजपला त्यांनी सोडलं तर उद्या जाऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वास घेऊन आपण काय करायचा हा निर्णय तिथे घेतला जाईल। तर हे होते रोहित पवार, प्रशांत देसाई, भंडारा। बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली, छोट्याशा ब्रेकची पाहत राहा।